नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सरोजने ज्या बिल्डरला सांगितलेलं असतं तो बिल्डर आता जगदंबा भांडारच्या समोर येऊन उभा राहिलेला आहे आणि तिथे बाकीचे जे दुकानदार आहेत तेही दुकानदार सगळे तिथं आलेले आहेत. आणि मग कला तिथं आलेली आहे आणि मग कलाला तो विचारतो की तुम्ही कोण आहात. तेव्हा कला सांगते की मी या दुकानाची मालकीण आहे, हे दुकान माझं आहे. जेव्हा कलाने हे सर्व सांगितलेलं असतं तेव्हा मात्र खूप मोठी गोष्ट घडलेली असते. कारण तिथे तो बिल्डर आलेला असतो आणि तो म्हणत असतो की काही झालं तरी हे दुकान, इथली दुकानं, ही जागा मला हवी आहे आणि मी डेव्हलप करणार आहे. तेव्हा तो दुकानदार सांगत असतो की मी तुम्हाला या दुकानाचे 10 लाख रुपये प्रत्येकी देईल आणि त्यानंतर इथे डेव्हलपमेंट जी होणार आहे त्या डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला सगळ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. हे ऐकल्यानंतर तिथे सगळे दुकानदार पाहतच राहतात. त्यावर तो बिल्डर म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, बघा मी काय सांगतोय हे पटतंय का तुम्हाला? कारण काहीही झालं तरी इथल्या दुकानाचे मी तुम्हाला तिप्पट पैसे देईल आणि इथं जी बिल्डिंग होणार आहे तिथे आम्ही असे गाळे तर काढणारच आहोत आणि त्या गाळ्यांमध्ये तुम्हाला प्रत्येकाला मी एक एक दुकान देईल. हे ऐकल्यानंतर लोक पाहतच राहतात कारण ही ऑफर खूप मोठी असते आणि सगळेजण विचार करू लागतात. तेव्हा तो म्हणतो की बघा, इतकी मोठी ऑफर तुम्हाला कधीच कोणीच देऊ शकणार नाही. इतकी मोठी ऑफर मी तुम्हाला देत आहे, त्यामुळं काहीही झालं तरीही तुम्हाला ही ऑफर दुसरं कोणी कधीच देऊ शकणार नाही. इवन इकडं जे दुकान तुमचं आता बिल्डिंग होईपर्यंत बंद राहणार आहे त्यासाठी मी तुम्हाला नोकरी पण देईल. कला म्हणते की मला एक कळत नाही आहे, आम्ही इथले राजा आहोत, ही जागा आमची आहे, हे दुकान आमचं आहे, आमचं घर, आमचं कुटुंब या दुकानावर चालतं आणि तुम्ही आम्हाला नोकरी देणार आहात. तुमच्या हाताखाली आम्ही नोकरी करायची आहे, पण कशासाठी? आमचं दुकान आहे ना हे, तर तुम्ही आमच्यावर उपकार कशाला केल्याचा भाव आणताय? कशासाठी तुम्ही दाखवताय की तुम्ही आमच्यावर उपकार करत आहात, तुम्ही आमची मदत करत आहात? खरं तर तुम्हाला का गरज आहे? आमच्या टपऱ्या आहेत ना ह्या, मग ह्या टपऱ्यांची तुम्हाला कशासाठी गरज आहे? हा प्रश्न कला त्यांना विचारत असते. तुम्हीच म्हणाला ना ह्या टपऱ्या आहेत, एवढ्याशा टपऱ्या आहेत, त्याने असं होणार आहे, त्याने तसं होणार आहे, मग तुम्हाला आमच्या या टपऱ्यांची गरजच का पडलेली आहे? हा प्रश्न विचारला जात असतो. आणि तेव्हा मात्र कला त्यांना विचारते की तुम्ही इतकी मोठी ऑफर का देताय? म्हणजे मला कळत नाही आहे की तुम्हाला ही जागा का हवी आहे. आणि तुम्ही म्हणताय ना की असे कितीतरी प्रोजेक्ट तुमचे चालू आहेत, मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? म्हणजे आमच्याच जागेशी तुम्हाला का देणं घेणं आहे? नाही देत आम्ही तुम्हाला ही जागा. कला स्पष्टपणे नकार देत असते. आणि तेव्हा तो बिल्डर म्हणत असतो की बघा, ही जी आहे ना हिच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होत आहे. हिने जर हे दुकान दिलं नाही तर तुमच्या कोणाचाही फायदा होणार नाही. हे ऐकल्यानंतर कलाच्या या बोलण्यामुळं बाकीच्या लोकांना धक्का बसलेला असतो. तो बिल्डर कलाशी अरेरावी करत असतो. कलाला म्हणत असतो की मी तुला चांगल्या भाषेत समजवतो या, मॅडम मॅडम म्हणतोय म्हणून तू डोक्यावर चढायचं नाहीस. तेव्हा कला म्हणते पण मी तुम्हाला म्हटलेलंच नाही आहे, कारण एकतर गोष्ट तुम्ही माझ्याकडे आलेला आहात, मी तुमच्याकडे आलेले नाही. काहीही झालं तरी मी हे दुकान देणार नाही. माझ्या या दुकानाची भावना गुंतलेल्या आहेत. काही झालं तरी मी हे दुकान तुम्हाला देणार नाही, हे स्पष्टपणे कला सांगत असते. आणि तो बिल्डर मात्र अरेरावी करत असतो. बाकीची लोक पाहत असतात कारण त्यांना त्याचा जो निर्णय असतो तो मान्य झालेला असतो. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की कला तू ऐक, त्यांनी एवढी छान ऑफर दिलेली आहे, या दुकानाचे आपल्याला इतके पैसे कोण देणार आहे? विचार कर ना, ते आपल्याला तिप्पट पैसे देणार आहेत, मग काय प्रॉब्लेम आहे? असं कलाला ते बोलत असतात. इकडे सरोज आणि रोहिणी बसलेले असतात. त्यांच्यासाठी चहा आणि कॉफी घेऊन संगीता येत असते. कारण घरात पाहुणे आलेले आहेत आणि त्या पाहुण्यांनाच आपण कामाला लावतोय या गोष्टीची थोडीशीही लाज या दोघींना नसते. त्या दोघीजणी मिळून इकडे संगीतालाच कामाला लावत असतात आणि संगीताला म्हणत असतात की कुठे आहे तुमची ती मुलगी? नाही, खूप आव आणत असते ना, स्वतःला काहीतरी मोठी समजत असते ना. नाही, तुम्हाला वाटत असेल पण आज ती तुमची मुलगी आहे ना, इथे घरात असायला पाहिजे होती. तेव्हा संगीता सांगते की अहो ते आमचं दुकान आहे ना जगदंबा भांडार, तिथे गेली ती. तेव्हा सरोज म्हणते की कुणाला विचारून गेली ती? नाही, प्रत्येक वेळेस तिचं तेच चाललेलं असतं, या घरातून बाहेर जाताना ती कोणाला विचारून गेलेली आहे? संगीता म्हणते अहो मला सांगून गेली ती. तेव्हा सरोज म्हणते तुम्हाला सांगून? नाही, मला कळतच नाही आहे, आम्ही या घरचे आहोत ना, आम्हाला सांगून तिनं गेलं पाहिजे, ती तुम्हाला सांगून कशी काय गेली?
तेव्हा संगीता म्हणते, अहो ती जाताना मी होते ना, म्हणून तिनं मला सांगितलं आहे, मी सांगते तिला. तेव्हा सरोज बोलायला सुरुवात करते. इकडे संगीता कलाला लगेचच फोन लावते आणि कलाशी बोलू लागते. कलाला म्हणते, अगं कले कुठे आहेस तू? तेव्हा कला सांगते, अगं आई मी दुकानात आहे. तेव्हा संगीता म्हणते, अगं ते मावळ्यांचं वगैरे राहू दे, तू ये बरं पहिली घरी इकडं, इथं सगळेजण वाट बघत आहेत तुझी. कला म्हणते, आई मी मावळ्यांसाठी दुकानात थांबलेली नाही, तर मी दुसऱ्याच गोष्टीसाठी दुकानात थांबलेली आहे, कारण इथे खूप मोठा एक प्रॉब्लेम होत आहे, त्यासाठी मी इथं थांबलेली आहे. संगीता म्हणते, मग तू कधी येणार आहेस? तेव्हा कला म्हणते, आई मला संध्याकाळ होईल यायला, मला काय आता यायला जमणार नाही, मी येईल संध्याकाळी. संगीता म्हणत असते, तिच्याशी बोलत असते. तोपर्यंत तर कलाने फोन ठेवलेला असतो, कारण कलाच्या डोक्याला टेन्शन असतं, कारण दुकानामध्ये तो बिल्डर आलेला आहे. आज कलाचं दुकान उद्ध्वस्त होणार की काय याची भीती कलाला वाटत असते आणि कला फोन कट करते. त्यावेळेस सरोज विचारते, काय झालं? तेव्हा संगीता सांगते की ती दुकानात गेलेली आहे आणि ती संध्याकाळी येते म्हणली. तेव्हा संगीता म्हणते, बरोबर. सरोज म्हणते, बरोबर आहे, आडात नाही तर पोहरात कुठून येणार आहे, कारण तुम्हालाच ती शिकवण नाही आहे, तुम्हीच तेवढे हे नाही आहे तर काय उपयोग ना, कारण एकतर तुमची मुलगी सूट माहेरी पळत असते, दुकानात जात असते, तुम्हाला तिला सांगता येत नाही. तेव्हा संगीता म्हणते, अहो कुठे येते ती माहेरी, आली तरी लगेचच पळत माघारी जाते, उमरासुद्धा ओलांडून आत येत नाही. तेव्हा संगीताला सरोज म्हणत असते की बरोबर आहे, कारण आता गरज काय आहे तिला माहेरी यायची, तुम्हीच इथे येऊन मोलकरणीसारखे राहिलेले आहात ना. तेव्हा रजनी तिथं असते. रजनीला मात्र खूप वाईट वाटत असतं, कलाच्या आईचा अपमान होत आहे ही गोष्ट काही रजनीला सहन होत नसते. रजनी बिचारी विचार करत असते की गरीब आहेत म्हणून ह्या दोघीजणी प्रत्येक वेळेस अपमान करत आहेत, माझ्या घरच्यांशी पण अशाच पद्धतीनं वागलेल्या आहेत आणि कलाच्या माहेरच्यांशी पण अशाच पद्धतीनं वागलं जात आहे. माझ्या आईवडिलांनाही या घरात कधीच मान मिळाला नाही, कलाच्या आईवडिलांच्या बाबतीतही तेच होत आहे, आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं असं रजनीला वाटत असतं. परंतु संगीता सांभाळून घेते. संगीता म्हणते, माझी कली तशी नाही हो, खूप शिस्तीचे, तुम्ही मला बोला काय बोलायचे ते, पण आज माझ्या पोरीनं काहीच चुकलीचं केलेलं नाही, तिला नका बोलू तुम्ही, तिनं काहीच चुकीचं वागलेली नाही. हे सगळं संगीता बोलत असते. तेव्हा संगीताला लगेचच सरोज म्हणत असते की काय बोलणार आहे तुमच्याकडून, तुम्हीच इथे येऊन राहिलेले आहात ना, तुमच्याकडून बोलायचं तरी काय आहे ना, आता हाच प्रश्न पडलेला आहे, असं सरोज तिला बोलत असते आणि मुद्दामच घालून पाडून बोलत असते, वाईट बोलत असते. तिकडे संगीताच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण संगीता तिच्या लेकीसाठी तिथं राहिलेली असते, तिला आग्रह केलेला असतो म्हणून राहिलेली असते, कारण नयनाची तिला काळजी वाटत असते, म्हणून संगीताने राहण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण आज संगीतावरतीच इतकी वाईट वेळ आलेली आहे की तिला नको ते बोलणं ऐकून घ्यावं लागत आहे, तरीही संगीता शांत असते. आणि इकडे सरोज मात्र म्हणत असते की तुम्ही संस्कार द्यायला विसरलेले आहात, कारण तुमच्यावरच ते संस्कार नाहीत, पाहुण्यांच्या घरी किती येऊन राहायचं असतं याचीही तुम्हाला जाणीव नाही. हे सगळं ती बोलत असते, पण खरे संस्कार तर त्या रोहिणी आणि सरोजवर नाही आहेत, मूर्ख बायका आहेत त्या, कारण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांशी कसं वागायचं असतं, माणसाला माणुसकीसारखं वागणूक द्यायची एवढीही अक्कल त्यांना नाही, आणि त्या इकडे संगीताचे आणि कलाचे संस्कार काढत आहेत. रजनीला मात्र खूपच वाईट वाटत असतं आणि संगीताच्या डोळ्यातून तर पाणी येऊ लागलेलं असतं, कारण आपली कली कधीच चुकत नाही या गोष्टीची जाणीव दिलं असते, तिला माहिती असतं की कला चुकलेली नाही, पण तरीही कलाच्या बाबतीत जे वाईट बोललं जातं त्याचं तिला जास्त वाईट वाटत असतं. आणि रोहिणीला मात्र खूपच आनंद होत असतो. रोहिणी खूपच खुश झालेली असते, तिला असं वाटत असतं, बघितलं का कसं आहे, आपण जे म्हणतोय तेच होत आहे आणि आज दाखवून दिलेलं आहे, सरोजवहिनीने चांगलीच लायकी दाखवलेली आहे यांना, असं तिला वाटत असतं. आणि त्याचबरोबर सरोज पण तोंडाला येईल ते बोलत असते, तिला या गोष्टीची जाणीव नसते की या गोष्टीचा फायदा घेत आहे ती म्हणजे इथे रोहिणी फायदा घेत आहे, तरीही ती बोलत असते आणि त्या सर्वजण तिथं असतात. बिचाऱ्या संगीताला इतकं वाईट वाटलेलं असतं, पण कला मात्र तिथं एका वेगळ्याच प्रसंगातून जात असते. कलाला खूप टेन्शन असतं, काही करून तिला दुकान वाचवायचं असतं आणि बाकीची लोकं आता कुजबूज करायला लागलेली असतात. तिप्पट रक्कम म्हणजे 30 लाख रुपये आपल्याला मिळणार आहेत या दुकानाचे. त्याचबरोबर आपल्याला तिथं नवीन बिल्डिंग झाल्यावर त्या बिल्डिंगमध्ये गाळाही मिळणार आहे आणि त्याचबरोबर दुकानाचं काम होईपर्यंत आपल्याला कामही मिळणार आहे. मग इतकी मोठी ऑफर आपल्याला दुसरं कोणीच देत नाही, मग ही ऑफर का ना करायची, हा प्रश्न त्यांना असतो आणि ते सगळेजण विचार करू लागलेले आहेत. कले, तू आमच्यासाठी असा नको विचार करू. आणि सगळेजण एक एक करून त्या बिल्डरला फोन करत आहेत आणि बिल्डरला सांगत आहेत की आम्हाला तुमची ऑफर मान्य आहे. हे ऐकल्यानंतर कलाला मात्र खूप मोठा धक्का बसतो. कला विचार करू लागते की यांनी तर आता ऑफर मान्य केलेली आहे, आता पुढे काय.
कारण या सगळ्यांना ते पैसे, ती अमाऊंट, त्या सर्व गोष्टी हव्या आहेत आणि या सगळ्यांनी ती ऑफर मान्य केलेली आहे. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला काहीच हरकत नाही आणि बिल्डरला एक एक जण फोन करून सांगू लागलेला आहे की आम्हाला तुमची ही ऑफर मान्य आहे, त्यामुळं आम्ही या गोष्टीसाठी तयार आहोत. हे ऐकल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला मात्र नाही म्हणत असते. कलाचं म्हणणं असतं की तो बिल्डर जो आहे तो आपल्याला फसवत आहे, कारण इतकी मोठी ऑफर कधीच कोणी देऊ शकत नाही. असं काय घडलेलं आहे की ज्यामुळं त्या बिल्डरला इतकी मोठी ऑफर द्यावी असं वाटत आहे? हा प्रश्न कलाला पडलेला असतो. म्हणजे कोणत्या गोष्टीमुळं त्याला असं वाटतंय की ही ऑफर आपण दिली पाहिजे, असं कलाचं म्हणणं असतं. आणि कला मात्र विचार करत असते, काहीही झालं तरीही ही एवढी ऑफर आपल्याला का दिली जाते? त्या बायकाही म्हणत असतात की तिला काय जाते, ती चांदेकरांच्या घरी राहते, महालात राहते, पैशात वाढते, मग तिला काय प्रॉब्लेम आहे? पण बिचारा कलाला काय प्रॉब्लेम आहेत हे या लोकांना काय माहिती आहे? चांदेकरांच्या घरामध्ये कलाची काय किंमत आहे, तिला कोणत्या गोष्टीसाठी कशी वागणूक मिळते, या कोणत्याही गोष्टी कलाला माहिती, त्या लोकांना माहिती नाहीत. कलाला बिचारीला स्वतः कमवलेले पैसेसुद्धा तिच्या आईवडिलांना खर्चासाठी देता येत नसतात. इतकी वाईट अवस्था कलाची असते. इकडे आता बिल्डरला एकेकाचे फोन येऊ लागलेले आहेत आणि सगळ्यांनी बिल्डरची ऑफर स्वीकारलेली आहे. त्याची ऑफर त्यांना मान्य झालेली आहे आणि बिल्डरने नंतर सरोजला फोन केलेला आहे. बिल्डर सरोजला सांगत आहे की तिथल्या सगळ्या लोकांचे फोन आलेले आहेत आणि सगळ्यांनी आपली ऑफर स्वीकारलेली आहे. फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे ती जगदंबा भांडारवाली. तिने अजिबात ते ऐकलेलं नाही. तेव्हा सरोज सांगू लागते की काही झालं तरी गुंड पाठवा, काय करायचं आहे ते करा, पण ती जी मुलगी आहे ते दुकान इथे मला नकोच आहे. काही झालं तरीही ते दुकान मला उद्ध्वस्त झालेलं हवं आहे, हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र आता कलाच्या दुकानाच्या जवळ सगळी लोकं आलेली आहेत आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की कलाने ऐकलं पाहिजे. बिल्डरही तिथं आलेला असतो. कला मात्र विचार करत असते. आता सगळे तयार झालेले आहेत आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की काहीही झालं तरीही हे दुकान आपण देऊन टाकायचं आहे, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. परंतु इकडे कलाला माहिती नाही की हा सगळा डाव कोणी रचलेला आहे. तिथे तो बिल्डर येतो. आता कलाने नकार दिलेला आहे. तो म्हणत असतो की ए परी, हे बघितलंस ना, हे सगळ्यांनी तयार झालेले आहेत, आता तुला ही गोष्ट मान्यच करावी लागणार आहे. तेव्हा कला म्हणत असते की हे बघा, असंही तुम्हाला वाटतंय की माझी ही छोटीशी टपरी आहे, मग या टपरीनं असा काय फायदा होणार आहे तुमचा? तुम्ही तुमचा प्रोजेक्ट इथं चालू करू शकता माझ्या बाजूला, कारण माझी टपरी तर अशी ही बाजूला आहे. तुम्ही आत्ताच बोललेला होता ना, अशी ही माझी टपरी आहे आणि त्याचा तुम्हाला काहीच उपयोग नाही आहे. मग सोडा ना विषय तुम्ही माझा. त्यापेक्षा तुम्ही असा विचार करा ना की काहीही झालं तरीही की ही टपरी जरी असली तरी ती बाजूला राहील आणि त्याच्या बाजूला तुमचा प्रोजेक्ट चालू होईल. माझ्या एकटीमुळं असा काय फरक पडणार आहे? आणि तुम्ही सांगताय ना या सगळ्यांनी तुम्हाला सह्या दिलेत, मग मी या सह्यांवरती कसा विश्वास ठेवू? तुम्ही स्वतः घेतला नाही तसा, कारण तुम्ही स्वतः तर घेऊ शकता ना त्या सह्या, जाऊन धमकी देऊ शकता, स्वतः करू शकता, हे सगळं तुम्ही करूच शकता, याबद्दल मला काही शंका नाही. हे सगळं कला बोलत असते आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की तिथं बाकीच्या बायका असतात. त्या म्हणत असतात की तुला काय माहिती आहे गं, काय दुःख असते ते, आम्ही अनुभवतोय आमचं दुःख काय आहे ते, तुला नाही कळणार ते. तू चांदेकरांच्या घरात राहत आहे, तू पैशात नांदत आहे, पैशात लोळत आहे, तुला काय माहिती, तुझ्या घरी लक्ष्मी पाणी भरायला येते, हे सगळं त्या बायका बोलत असतात. म्हणजे तू गडगंज श्रीमंत आहे, तुला आमच्यासारख्यांची परिस्थिती काय माहिती असणार, या बायका कलाला बोलत असतात. कला मात्र त्यांना शांतपणे म्हणत असते तसं काही नाही आहे, तुम्ही चुकीचा विचार करताय सगळेजण, कारण काहीही झालं तरी हे दुकान जे आहे त्याच्याशी माझ्या भावना गुंतलेल्या आहेत आणि मला त्यांनी जी ऑफर दिलेली आहे त्यामध्ये काहीतरी फ्रॉड वाटतो. कारण एवढ्या पटापट त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत. कशावरून यांनी आपल्याला जर दिला नाही तर उद्या त्यांनी आपल्याला फायदा करून नाही दिला आणि ते निघून गेले तर, कारण ती मोठी माणसं आहेत ना, ती कधीही फसू शकतात. त्यांच्याकडे ना भावना असतात ना लोकांबद्दलची आपुलकी असते. हे सगळं कला बोलत असते. तेव्हा तो माणूस म्हणत असतो, तो बिल्डरचा माणूस म्हणत असतो, काही झालं तरी एक गोष्ट आता लक्षात ठेवायची आहे तू, कारण तुला आम्ही सोडणार नाही. कारण ही गोष्ट इथल्या सगळ्या लोकांनी मान्य केलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला ही जागा हवीच आहे आणि मी ती घेणारच.
तेव्हा कला म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा, या जागेची मी मालकी नाही. माझ्याशी या आवाजात बोललेलं मी सहन करणार नाही. कारण काहीही झालं तरी तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही करू शकता. माझी जागा आहे, ती सोडायची का नाही हे सगळं डिसिजन घ्यायचा अधिकार माझ्याकडे आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि कलाने ठामपणे नकार दिलेला असतो. सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही मला माझं दुकान विकायचं नाही, का तर त्याच्याशी माझ्या भावना जुळलेल्या आहेत. आणि बाकीचे लोक म्हणत असतात की कला असं नको करू, दुकान दे, तू दुकान दे. पण कला मात्र नकार देते. तेवढ्यात दिनकर तिथे येतो आणि दिनकर म्हणतो की माझी कला जेव्हा नकार देत आहे तेव्हा नक्कीच काहीतरी त्याला असं कारण आहे. ठोस कारण असल्याशिवाय माझी कला असा निर्णय घेणार नाही, असं दिनकर सांगत असतो. आणि त्याचबरोबर कला तिथं उभी असते आणि दिनकर म्हणत असतो की हे बघा, काही झालं तरी आम्हाला हे दुकान विकायचं नाही, तुम्ही जाऊ शकता. बिचारा दिनकर साध्या सरळ भाषेत बोलत असतो, त्यांची माफी मागत असतो, त्यांचे आभार मानत असतो. परंतु दिनकरलाही माहिती आहे हे नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. पण बाकीची लोक पैशासाठी भुललेली आहेत. त्यामुळं त्यांना असं वाटत आहे की एवढी मोठी ऑफर आपल्याला कोणीच देणार नाही, आपण ही ऑफर स्वीकारलीच पाहिजे, असा त्यांचा विचार आहे. परंतु कलाने स्पष्ट नकार दिलेला आहे आणि त्या बिल्डरचे काही गुंड तिथं आलेले आहेत. कारण सरोजने सांगितलेलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ते दुकान तिथून उद्ध्वस्त झालं पाहिजे. आणि उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कलाच्या दुकानाला आग लागलेली आहे आणि कला तिथेच अंधारात बसून आहे आणि तिला माहितीही नाही की पुढे काय होणार आहे, तिथं काय घडतंय, या कोणत्याही गोष्टीची जाणीव तिला नाही. देवयाईचा फोटो पोटाशी कवटाळून धरलेला आहे आणि ती त्याच दुकानात तिथेच बसून राहिलेली आहे. आणि मग इकडे दिनकर ओरडत असतो, तो आगीकडे जात असतो. तेव्हा अद्वैत तिथे येतो. बाबा थांबा, असं म्हणत तो दिनकरला थांबवतो. दिनकर सांगत असतो की अद्वैतराव, आतमध्ये कला आहे. आणि मग अद्वैत कलाला वाचवण्यासाठी कोणताही विचार करत नाही. तो डायरेक्टली त्या जाळ्यात जातो, कलाला उचलतो आणि कलाला घेऊन बाहेर येतो. आणि कलाला म्हणत असतो की खरे उठ, खरे आपण बाहेर आलेलो आहोत, त्या आगीतून बाहेर आलेलो आहोत, तू जागी हो, भानावर ये. आणि कला भानावर येते आणि कलाला खूप मोठा धक्का बसतो आणि कलाला कळतच नाही की हे सगळं काय झालेलं आहे. कारण तिचं जगदंबा भांडार हे जळून खाक झालेलं असतं. तिला खूपच काळजी वाटायला लागलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.